गडचिरोली राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा, पण याच गडचिरोलीचं तापमान मात्र विदर्भातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच 45 अंशांच्याही पार गेलंय. गडचिरोलीतल्या तापमानावर एक नजर टाकूया. गडचिरोलीमध्ये 20 मेला 45 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 21 मे 46.4 डिग्री सेल्सिअस, 22 मे 46 डिग्री सेल्सिअस, 23 मे 46 डिग्री सेल्सिअस, 24 मे 45.2 डिग्री सेल्सिअस. 21 मेच्या दिवशी गडचिरोलीत नोंदवलं गेलेलं 46.4 अंश सेल्सिअस तापमान 1992 नंतरचं सर्वाधिक तापमान ठरलं. आणि याची कारणं काय आहेत ते पाहूयात. याला भौगोलिक कारणीभूत आहेत, निश्चितच आहेत. कारण बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि संपूर्ण हवा जी आहे राजस्थान गुजरातकडून येणारी ही नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीकडे निघाली आणि हे एक महत्त्वाचं कारण आहे. पण दुसरं महत्त्वाचं कारण आहे की गडचिरोलीचं हे तापमान वाढायचं, कारण गडचिरोली आता औद्योगाकडे वाढली आहे आणि गडचिरोली शहर हे आता वाढायला लागलेलं आहे. वाढतं तापमान आणि उष्माघाताच्या धोक्यामुळे प्रशासनानंही नागरिकांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. रोज भरपूर पाणी प्यावं, जेणेकरून आपण हा धोका टाळू शकतो. त्याचबरोबर जर यासंबंधीची काही लक्षणं दिसू लागली, समजा चक्कर येणं, ताप वाढणं तर किंवा अचानक बेशुद्ध होणं, तर असा प्रकार असेल तर तात्काळ कपडे लूज करून ओल्या कपड्यानं अंग पुसून घेणं व तात्काळ वैद्यकीय मदत घेणं. जंगल आणि नैसर्गिक संपत्तीसाठी ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता उष्णतेच्या तीव्र झळा सहन करतोय. सलग 5 दिवस 45 अंशापेक्षा अधिक तापमान आणि 3 दशकापूर्वींचा विक्रम मोडत काढणारी उष्णता. त्यामुळे आगामी काळात गडचिरोलीतील तापमानाचा धोका आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली.